नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्नांची एक महत्त्वपूर्ण टेस्ट घेतलेली आहे। या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत। ही टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, आसियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आसियान या संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आसियान या संघटनेचं मुख्यालय जकार्ता या ठिकाणी इंडोनेशिया या देशामध्ये जकार्ता या शहरामध्ये आसियान या संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात। संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराचसा बदल झालेला असतो, अशा शब्दांना पुढीलपैकी काय म्हणतात? संस्कृतमधील काही शब्द मराठी भाषेमध्ये येण्यापूर्वी त्या शब्दामध्ये बराचसा बदल झालेला असतो, अशा शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात? तर अशा शब्दांना तद्भव शब्द असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात। माझा चष्मा आण हे वाक्य आण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं क्रियापद आहे? माझा चष्मा आण या वाक्यामधील आण हे खालीलपैकी कोणत्या क्रियापदाचं हे वाक्य आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, आण हे आज्ञार्थी क्रियापद या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात। खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक असे म्हणतात? खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्था यांचे जनक असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक लॉर्ड रिपन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक पाचवा पाहूयात। खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? खालीलपैकी कोणत्या एका वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात आले होते? तर रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे सन 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण हे करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात। मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती म्हणजेच खालीलपैकी कोणती उती असते? मानवी शरीरामध्ये हाडांशी हाडे जोडणारी उती खालीलपैकी कोणती उती असते? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, अस्थिबंध उती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात। रीती वर्तमान काळाचं वाक्य आपल्याला ओळखायचं आहे। तर आपल्यासमोर 4 वाक्य आहेत। या 4 वाक्यापैकी आपल्याला रीती वर्तमान काळाचं वाक्य ओळखायचं आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4, मी लेखन करीत असतो हे वाक्य रीती वर्तमान काळाचं हे वाक्य आहे। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात। बनगरवाडी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बनगरवाडी ही एक कादंबरी आहे, तर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बनगरवाडी ही कादंबरी यांचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक व्यंकटेश माडगुळकर बनगरवाडी या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात। भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती आहे? भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी खालीलपैकी कोणती आहे? तर भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी विवेक एक्सप्रेस ही भारतामधली सर्वात लांब पल्ल्याची रेल्वेगाडी आहे। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात। प्रामाणिकपणा हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? प्रामाणिकपणा हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं नाम आहे? तर प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात। सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सिद्धटेक हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर सिद्धटेक हे अहमदनगर जिल्हा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात। अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहेत? अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता, महत्त्वपूर्ण आहे। तर अनातोलियाचे पठार हे तुर्किस्तान या देशामधले ते पठार आहेत। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात। केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? केवलादेव हे एक राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे?
तर केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान या राज्यामधलं ते राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. मोर्लो मिंटो सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? मोर्लो मिंटो हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? तर मोर्लो मिंटो हा कायदा सन 1909 या वर्षीचा तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? बुडापेस्ट ही खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, बुडापेस्ट हे शहर हंगेरी या देशाची ती राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 16 फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? फॉरवर्ड ब्लॉक यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? कृष्णा या नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या एका देशामध्ये आहे? तर कृष्णा या नदीचं उगमस्थान महाबळेश्वर जिल्हा सातारा महाराष्ट्र राज्यामध्ये कृष्णा नदीचं उगमस्थान आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं एक कलम आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आहे कलम 61 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. त्याची कविता लिहून झाली या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. त्याची कविता लिहून झाली या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर हे समापन कर्मणी या प्रकारचं या ठिकाणी वाक्याचा प्रयोग होईल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? लंडन हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, लंडन हे शहर थेम्स नदीच्या ते काठावरचं एक महत्त्वपूर्ण शहर आहे. प्रश्न क्रमांक 21 पाहूया. पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या एका खेळाशी संबंधित आहे? पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीची आहे? तर पेनॉल्टी कॉर्नर ही संज्ञा हॉकी या खेळाशी ती संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? उंट या शब्दाचा आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. तर उंटचा ऑप्शन क्रमांक 1 सांडणी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे? कृपण हा एक शब्द आहे, तर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. कृपण कृपण म्हणजेच कंजूस. तर या ठिकाणी आपला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. तर कृपणचा विरुद्धार्थी शब्द उदार या ठिकाणी आपला योग्य विरुद्धार्थी शब्द असेल. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? तर नागार्जुन सागर हे धरण कृष्णा या नदीवर ते बांधण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25 पाहूया. इराण या देशाची राजधानी आपल्याला ओळखायची आहे. इराण या देशाची राजधानी आपल्याला ओळखायची आहे. तर इराणची राजधानी ऑप्शन क्रमांक 1 तेहरान या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. तेजोनिधी हा एक शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे? तेजोनिधी या शब्दाची आपल्याला संधी ओळखायची आहे. तर कोणत्या संधीचं उदाहरण आहे तेजोनिधी? तर तेजोनिधी हा शब्द विसर्ग संधीचं ते उदाहरण आहे. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते विरामचिन्ह वापराल? बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास खालीलपैकी कोणते चिन्ह वापराल? विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न पण खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारला होता. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास अपसरण चिन्ह या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. भरतनाट्यम खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? भरतनाट्यम हा नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित? भरतनाट्यम. तर भरतनाट्यम ऑप्शन क्रमांक 3 तामिळनाडू राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसांच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? तर मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना आम्रसरी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल.
प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचं पहिलं युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते? विद्यार्थी मित्रांनो, पानिपतचे पहिले युद्ध हे 1526 या वर्षी पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? गौतम बुद्धांनी प्रथम उपदेश केलेले सारनाथ हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर सारनाथ हे ठिकाण उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. पुढचा प्रश्न क्रमांक 1 पाहूयात. पुढीलपैकी कोणत्या एका जिल्ह्याचे नाव पूर्वी कुलाबा असे होते? पुढीलपैकी कोणता एक जिल्हा आहे त्या जिल्ह्याचं नाव पूर्वी हे कुलाबा हे असे नाव होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांकातून रायगड जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. पंचगंगा हे पंचगंगा या नदीच्या काठावर पुढीलपैकी कोणते शहर हे वसलेलं आहे? पंचगंगा. विद्यार्थी मित्रांनो, पंचगंगा या नदीच्या काठावर कोल्हापूर हे शहर वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. फेकरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? फेकरी हा औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? फेकरी. तर फेकरी हा जळगाव जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. नवेगाव राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव. तर नवेगाव हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर अलिबाग हे ठिकाण कलिंगड या फळासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 यवतमाळ जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? पाचगणी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? पाचगणी हे सातारा या जिल्ह्यामध्ये येणारं एक महत्त्वपूर्ण थंड हवेचं ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. बांदीपूर नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बांदीपूर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बांदीपूर हे म्हैसूर कर्नाटक राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. अमरकंटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? अमरकंटक या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो? तर अमरकंटक या ठिकाणी नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. भारतामधली सर्वात मोठी हिमनदी खालीलपैकी कोणती आहे? भारतामधली सर्वात मोठी हिमनदी कोणती आहे? तर भारतामधली सर्वात मोठी हिमनदी सियाचीन असून ती जम्मू काश्मीर या राज्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. ओखा हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? ओखा हे भारतामधलं एक प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ओखा हे भारतामधलं प्रमुख बंदर गुजरात राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? धर्मशाळा. विद्यार्थी मित्रांनो, धर्मशाळा हे थंड हवेचं ठिकाण हिमाचल प्रदेश या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. भारतामध्ये सर्वात जास्त शेंगदाणा पिकवणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य? भारतामध्ये सर्वात जास्त शेंगदाणा पिकवणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक गुजरात राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 भारतामध्ये ताग निर्मितीचं प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये ताग निर्मितीचं प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणतं आहे? तर भारतामध्ये ताग निर्मितीचं प्रमुख केंद्र हे कोलकाता या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. भारतामधला पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? भारतामधला पहिला रेल्वे मार्ग मुंबई ते ठाणे खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाला होता? विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.
आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमची काही मदत करायची असेल तर तुम्ही आम्हाला थँक्स या बटनाचा वापर करून काही मदत करू शकता. थँक्यू.